युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये असलेल्या ठिकाणांपैकी असलेलं एक ठिकाण, जिथे निरनिराळी, अति प्राचीन, खूप सुंदर कोरीवकाम केलेली आणि एकदम टिपिकल नेपाळी शैलीमध्ये असणारी मंदिरं आहेत. मग त्यामध्ये बुद्ध आणि हिंदू या दोन्ही धर्मांचा समावेश आला. जे पूर्वी नेपाळच्या राजांचं महत्वाचं असं ठिकाण होतं, ज्याला प्रचंड मोठा असा इतिहास लाभलेला आहे, असं हे ठिकाण म्हणजे काठमांडू दरबार स्क्वेअर. काठमांडू दरबार स्क्वेअर हे नेपाळमध्ये असलेल्या 3 महत्वाच्या दरबारांपैकी असलेलं एक महत्वाचा दरबार. दरबार स्क्वेअर म्हणजे महाल किंवा राजपुत्राने आयोजित केलेला दरबार असा याचा अर्थ. बौद्ध आणि हिंदू विधी, पवित्र समारंभ, शाही कार्यक्रम आणि राजेशाही राज्याभिषेकासाठी असलेलं हे एक महत्वाचं ठिकाण आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच दरबार स्क्वेअर विषयी इन डिटेल माहिती करून घेणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा, कारण मी असेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. कारंजे, प्राचीन पुतळे, लहान तलाव आणि मोहन चौक, त्याचबरोबर सुंदरी चौक यांसारख्या अंगणांच्या मालिकेने वेढलेले काठमांडू दरबार स्क्वेअर हे आध्यात्मिक साधकांसाठी एक ध्यान आणि धार्मिक स्थळ आहे. दरबार स्क्वेअरच्या आतल्या बाजूस तुम्ही गेलात तर तुम्हाला पहिल्यांदा दिसेल ते म्हणजे जुने रॉयल पॅलेस, म्हणजेच आता आपण त्याला हनुमान धोका किंवा या एकंदर सगळ्या दरबारालाच हनुमान धोका म्हणूनही आता ओळखले जाते. याच रॉयल पॅलेसमध्ये शाह आणि मल्ल या 2 घराण्यांचे राजा राहत होते, ज्यांनी 19व्या शतकापर्यंत या शहरावर राज्य केले. तेव्हापासून या राजवाड्यांचे संग्रहालयात आता रूपांतर केलेले आहे, ज्याला तुम्ही ॲज अ म्युझियम म्हणून भेट देऊ शकता. तिथून तुम्ही बाहेर आलात की समोरच नेवार कलाकारांनी रचलेल्या, बारकाईने नक्षीकाम केलेले दर्शनी भाग असलेले असंख्य पॅगोडा शैलीतील मंदिरे तुम्हाला दिसतील. त्यांपैकी काही 16व्या शतकात बांधलेली आहेत. पॅगोडा शैलीतील मंदिरे म्हणजे काय, जे आपण उंच उंच एकावर एक असलेल्या ट्रॉली प्रमाणे असलेल्या नेपाळी शैलीतील मंदिरे म्हणतो की ती हीच. मल्ल राजाच्या दिग्दर्शनाखाली दरबार स्क्वेअरमध्ये पूर्वी अनेक बदल केले गेले, नवीन वास्तू जोडल्या गेल्या. राजा महेंद्र मल्ल यांनी दरबार चौकातील सर्वात जुन्या मंदिरांचे बांधकाम केले होते. नेवारी स्थापत्य शैलीतील बांधलेल्या त्यांच्या योगदानामध्ये जगन्नाथ मंदिर, कोटिलिंगेश्वर महादेव मंदिर, महेंद्रेश्वर मंदिर आणि भव्य तेलेजू मंदिर, जे या सगळ्यांपैकी सर्वात मोठे आणि कदाचित सर्वात महत्वाचे मंदिर, हे या सगळ्यांचा समावेश इथे आहे. जरी हे 16व्या शतकातील मंदिर असले तरी इथे असे मानले जाते की चौरस आणि राजवाड्यांचे बांधकाम 3ऱ्या शतकापासूनच चालू झाले होते. नंतर राजा प्रताप मल्ल यांनी मंदिरे आणि नवीन मंदिरांसह चौकात आणखी भर टाकली आणि अनेक जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. 1674 मध्ये जेव्हा त्याचे निधन झाले तेव्हा नवीन बांधकामे थांबली, परंतु शाह राजवंशाच्या काळात पुन्हा वाढ झाली. शाह वंशांच्या काळात बांधलेल्या सर्वात असामान्य स्थळांपैकी एक म्हणजे नवताले नवीची 9 मंजिले रचना, ज्याला सन्मानतया वसंतपूर दरबार असे म्हणतात. राजवाड्याच्या पूर्व बाजूस असलेल्या या वास्तूला 4 छत आहेत आणि ते आनंदाचे घर असल्याची अफवा होती. चौकातील इतर लोकप्रिय मंदिरांपैकी महादेव मंदिर, शिवपार्वती मंदिर, मारू गणेश, भगवती मंदिर, सरस्वती मंदिर, अष्टकोनी श्रीकृष्ण मंदिर, जगन्नाथ मंदिर आणि कालभैरव, जे शिवाचे विनाशक रूप दर्शवतात, या सगळ्यांचा समावेश आहे. काठमांडू दरबार स्क्वेअरच्या दक्षिणेकडे सर्वात विलक्षण असं कुमारी बहल नावाचं 3 मजली मंदिर आहे. शेवटचा मल्ल राजा जयप्रकाश मल्ल यांनी बांधलेल्या या नेवारी मंदिरात कुमारी देवी अत्यंत निवडक प्रक्रियेतून निवडली गेलेली आणि हिंदू मातृदेवतेचे जिवंत अवतार मानली जाणारी एक तरुण मुलगी होती. इंद्र जत्रा आणि इतरांच्या उत्सवादरम्यानच कुमारी देवीला तिथे असलेल्या सोनेरी रथात चौकोनाभोवती प्रदक्षिणा घालण्यात येते आणि लोक तिची पूजाही करतात. ते त्यांचे भाग्य आणि नशीब दर्शवू शकतील अशा विशिष्ट चिन्हांसाठी तिची काळजीपूर्वक नजरही ठेवतात. 2015 मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाने या क्षेत्राला खूप त्रास दिला. त्यानंतर इथली अनेक प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक पॅगोडा शैलीतील संरचनांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
काठमांडू दरबार स्क्वेअरला 1979 मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर भूकंपानंतरचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणीचे बरेच प्रयत्न आजही इथे सुरू आहेत. काठमांडू दरबार स्क्वेअर हा 2 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. बाहेरच्या भागात काष्ठ मंडप, कुमारी घर आणि शिवपार्वतीचे मंदिर आहे, तर आतल्या भागात हनुमान धोका आणि मुख्य राजवाडा आहे. या राजवाड्याचेच काही मजले नेपाळच्या शाह राजांच्या 3 पिढ्यांना समर्पित केलेले आहे, पण त्याचे आता संग्रहालयात म्हणजेच म्युझियम मध्ये रूपांतर केलेले आहे. पण राजवाड्याचा परिसर हा बहुतांशी भाग आठवडाभर पर्यटकांसाठी खुला असतो. आता मी तुम्हाला इथे असलेल्या काही महत्वाच्या वास्तूंविषयी माहिती एक एक करून देतो. संपूर्ण काठमांडू दरबार स्क्वेअर मध्ये असलेल्या 50 मंदिरांपैकी तळेजू भवानी या नाविक देवतेचे मंदिर आहे. हे मंदिर 1559 मध्ये राजा महेंद्र मल्ल यांनी बांधले होते. हे या सगळ्या वास्तूंमध्ये सर्वात उंच आहे. हे मंदिर दरवर्षी उत्सवात एकच दिवस पर्यटकांसाठी उघडे असते. पुढचं येतं ते म्हणजे कुमारी मंदिर. 17व्या शतकातील कुमारी मंदिर किंवा जिवंत देवीचे मंदिर हे अत्यंत विकसित नेपाळी कारागिराचे उदाहरण आहे. हे काठमांडूच्या जिवंत देवी कुमारीचे अधिकृत निवासस्थान आहे. इथे दर्शन घेण्यासाठी काही विशेष किंवा स्पेसिफिक तासांमध्येच आपण दर्शन घेऊ शकतो. पुढचं येतं ते म्हणजे जगन्नाथ मंदिर. 16व्या शतकात बांधलेले जगन्नाथ मंदिर हे लाकडी पट्ट्यांवर कोरलेल्या आकर्षक आकृत्यांसाठी ओळखले जाते आणि एकंदरच काठमांडू दरबार स्क्वेअर मध्ये असलेल्या असंख्य हिंदू टेम्पलपैकी हे एक महत्वाचं मंदिर आहे. पुढे आल्यावर जर तुम्ही मेन गेट मधून आत आलात तर समोरच तुम्हाला नासल चौक दिसेल, जो ऐतिहासिक राजेशाही निवासस्थानाचा तुमचा पहिलाच अनुभव असेल. हा चौक मल्ल राजवटीत बांधला गेला असला तरी या परिसरातील अनेक वस्तू इथल्या मंदिरं ही राणा काळात बांधली गेली होती. राणा राजवटीत राज्याभिषेकासाठी या चौकाचा वापर करत होते, तरी ही प्रथा 2001 पर्यंतच कायम होती. विष्णूंच्या सगळ्या अवतारांपैकी सगळ्यांनाच माहिती असलेला अवतार म्हणजे नरसिंह अवतार, ज्याच्याविषयी आपल्याला वेगळं सांगायची काहीच गरज नाही. तर याच नरसिंह अवताराचा पुतळा हा काठमांडू दरबार स्क्वेअर मध्ये देखील आहे. 1673 मध्ये संपूर्ण दगडाची प्रतिमा करून राजा मल्ल याने त्या काळी या मूर्तीची स्थापना केली होती. या पुढच्या वास्तूचं नाव ऐकल्यावर तुम्हाला थोडं वेगळं वाटू शकतं. शंकर भगवानांच्या असलेल्या अवतारांपैकी एक अवतार म्हणजे भैरव अवतार, ज्याची मूर्ती इथे आहे आणि इथली लोक याला स्वीट भैरव किंवा गोड भैरव असंही म्हणतात. आणि हे भैरव मंदिर फक्त ऑगस्ट ते सप्टेंबर याच दरम्यान आपल्यासाठी म्हणजेच टुरिस्ट लोकांसाठी दर्शन घ्यायला किंवा भैरवांचा आशीर्वाद घेण्यासाठी खुले असते. तिथूनच पुढे गेल्यावर तुम्हाला एक काळ्या दगडात कोरलेली प्रचंड मोठी अशी मूर्ती दिसेल आणि ऑब्व्हियसली तुम्हाला गर्दीही तिथे दिसेलच. ही आहे कालभैरवाची मूर्ती. शंकर भगवानांच्या रौद्र अवतारांपैकी असलेला एक अवतार म्हणजे कालभैरव. कालभैरव ही काठमांडूमधील 17व्या शतकातील सर्वात मोठ्या दगडी मूर्तींपैकी एक आहे, जी भगवान शिवाच्या भयानक रौद्र रूपाचे प्रतिनिधित्व करते. तिथून पुढे गेलात की तुम्हाला एक प्रचंड मोठी अशी ओपन स्पेस दिसेल, जिथे आता सगळे नेपाळी लोक त्यांनी केलेल्या विविध वस्तू किंवा नेपाळी मॉन्युमेंट्स विकायला बसलेले असतात. जो होता त्या काळचा शिशा बैठक. शिशा बैठक हे मल्ल सिंहासन आणि शाह राजांच्या चित्रांसह असलेलं एक मोठं आणि ओपन स्पेस असलेलं जे आपण म्हणतो अंगण असं आहे. पुढचं आणि सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे त्रिभुवन म्युझियम. राजा महेंद्र आणि वीरेंद्र यांच्या स्मारकांसह त्रिभुवन संग्रहालय राजा त्रिभुवन आणि त्यांच्या राजवटीविरुद्ध यशस्वी बंडांचे स्मरण करते. संग्रहालयात राजाच्या शयनकक्षाचे आणि अभ्यासाचे प्रदर्शन केले जाते. वास्तविक वैयक्तिक वस्तूंनी पूर्ण होते ते या अस्तित्वाचे वास्तविक स्वरूप देते. तर असा सगळा आहे काठमांडू दरबार स्क्वेअर. तुम्ही जर नेपाळमध्ये असाल आणि काठमांडूमध्ये असाल तर मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेन की नक्की या दरबाराला एकदा भेट द्या. सगळं एक्सप्लोअर करा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल
तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीवर बरेही व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.